भारतीय राज्यघटनेमध्ये आपण मूलभूत हक्क हे प्रकरण पाहिले आणि त्या मूलभूत हक्कामधली जी काही सर्व कलमं आहेत, कलम क्रमांक 12 पासून ते कलम क्रमांक 35 पर्यंतची सर्व जी काही कलमं आहेत त्या कलमांचा आपण अभ्यास केला आहे. कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35. आणि हा अभ्यास करताना हे जे काही हक्क दिलेत कलम क्रमांक 12 पासून ते कलम क्रमांक 35 पर्यंत, त्याला आपण काय म्हणतोय, तर त्याला आपण म्हणतोय मूलभूत हक्क. आणि त्यामध्ये कलम क्रमांक 34 ते 32 पर्यंत हे मूलभूत हक्क दिलेत. आता जास्त रिवाईज करायची आवश्यकता नाही. यामध्ये एकूण जे काही 7 जे गट होते, तर त्या 7च्या 7 गटांचा आपण अभ्यास केला, म्हणजे 6 गटांचा अभ्यास केला आहे. आणि एक जो काही गट आहे संपत्तीचा हक्क, कलम क्रमांक 31, तो त्यामध्ये वगळण्यात आला आहे. अजून एक जो काही भाग आहे त्यामध्ये बदल झालेला आहे, 31A, B, C, तो देखील भाग आपल्याला नंतर पाहायचा आहे. तर आज आपण अभ्यास करताना अगदी शॉर्टमध्ये महत्त्वाचा जो काही भाग आहे तो आपण पाहणार आहे. तो आहे भाग 3च्या बाहेरील हक्क. आपण या अगोदर जे काही पाहिलेले आहेत, कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये जे काही हक्क आहेत त्या हक्काला आपण काय म्हणलं, तर मूलभूत हक्क असं म्हणलेलं आहे. आता काही हक्क असे देखील आहेत की ज्या हक्कांचा समावेश भारतीय घटनेमध्ये दिलेला आहे पण मूलभूत हक्कामध्ये दिलेलं नाही. ते हक्क आहेत पण मूलभूत हक्क नाहीत. तर अशा स्वरूपाचे जे काही हक्क आहेत ते हक्क आपल्याला पाहिजे आहेत की जे भाग 3च्या बाहेर आहेत. आता भाग 3चा विचार करताना 12 ते 35 आपण विचार केले. आता हे जे काही हक्क आहेत हे हक्क कुठले आहेत, तर भाग 3च्या बाहेर असणारे जे काही कलम आहेत तर ते कलम ह्यामध्ये देण्यात आले आहेत. आणि हे जे काही हक्क आहेत हे हक्क आहेत पण हे मूलभूत हक्क नाहीत. हा एक भाग लक्षात घ्या. त्यांना आपण काय म्हणू शकतोय, कायदेशीर हक्क असं म्हणू शकतोय किंवा घटनात्मक हक्क असं म्हणू शकतोय. कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत हक्क, पण हे हक्क जे आहेत हे मूलभूत हक्काचा भाग होत नाहीत, कारण भाग 3च्या बाहेरला असणारे हे हक्क आहेत. आता हे हक्क कोणकोणते, तर त्यातला पहिला जो काही हक्क आहे तो आहे कलम क्रमांक 265, भाग 12. भाग 12च्या अंतर्गत हा दिलेला आहे. कलम क्रमांक 265 जो आहे तो कुठं दिलेला आहे, तर भाग 12मध्ये हा दिलेला आहे. आणि ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कायद्याच्या प्राधिकाराव्यतिरिक्त कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली केली जाणार नाही. म्हणजे जी कायदेशीर जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी असतील, तर त्या कायदेशीर प्राधिकाराच्या व्यतिरिक्त कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली केली जाणार नाही असं सांगितले. म्हणजे कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही व संकलित केला जाणार नाही असं हे सांगतं. काय, तर कलम क्रमांक 265 लक्षात घ्या. कलम क्रमांक 265 कायद्याच्या प्राधिकाराव्यतिरिक्त कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली केली जाणार नाही, म्हणजेच कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही किंवा संकलित केला जाणार नाही. हा आहे भाग 12मधील कलम क्रमांक 265. त्यानंतर त्यापुढचा आहे कलम क्रमांक 300A, तो देखील भाग 12मध्ये दिलेला आहे. आता कलम क्रमांक 300A काय सांगतं, तर कलम क्रमांक 300A मध्ये कायद्याच्या प्राधिकाराविना कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही किंवा वंचित करण्यात येणार नाही. कलम क्रमांक 265 मध्ये कर आकारणी केली जाणार नाही किंवा वसूल केली जाणार असं सांगितले. आणि कलम क्रमांक 300A मध्ये काय सांगितलं की कायद्याच्या प्राधिकाराविना कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही, म्हणजे कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही असं सांगितलेलं आहे कलम क्रमांक 300A मध्ये. त्यानंतर आहे कलम क्रमांक 301. तर कलम क्रमांक 301 काय सांगतं, तर भारताच्या क्षेत्रामध्ये मुक्तपणे व्यापार, वाणिज्य व अंतर्गत व्यवहार करता येतील. जे भारतीय राज्यक्षेत्र आहे, तर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांचे स्वातंत्र्य असेल. म्हणजे आपण ज्याला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतोय, तर त्या अंतर्गत व्यापाराच्या बाबतीमध्ये कलम क्रमांक 301 आहे. आणि हा जो आहे हा दिलेला आहे भाग 13. मी भाग 13मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली जी 2 कलमं आहेत 265 आणि 300A, ही जी काही कलम आहे ती कशामध्ये आहेत, तर भाग 12मध्ये आहेत. आणि 301 ही जी काही कलम आहे ही भाग 13मध्ये दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये काय सांगितलं की अंतर्गत व्यापाराच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे, म्हणजे भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांचे स्वातंत्र्य जे हे स्वातंत्र्य असायला सांगितले. आणि हे भाग 13मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर त्यापुढचा जो आहे कलम क्रमांक 326. हा कलम क्रमांक 326 जो आहे, कलम क्रमांक 326 जो काय दिला आहे तो आहे भाग 15मध्ये दिलेला आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं की लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मतदाराच्या आधारे होतील. भारताचा 18पेक्षा कमी वयाचा नसलेला नागरिक आणि घटनेने किंवा कायद्याने अनिवास, मनाची विकलता, गुन्हा अथवा भ्रष्ट किंवा अवैध आचरण
या कारणावरून अपात्र न ठरलेला प्रत्येक व्यक्ती मतदार म्हणून नोंदवला जाण्यास हक्कदार असेल. म्हणजे ह्यामध्ये आपण कलम क्रमांक 326चा विचार करताना कलम क्रमांक 326 जे आहे ते भाग 15 मध्ये दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये काय सांगितलं की लोकसभा व राज्य विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असतील. म्हणजे प्रौढ जे काय असतील 18 वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे तर तो प्रत्येक व्यक्ती जो आहे हा मतदार असू शकतो आहे. आणि त्यामध्ये काही गोष्टी सांगितलेत. तर त्यामध्ये कायद्याने अनिवास किंवा मनाची विकलता, गुन्हा अथवा भ्रष्ट, अवैध आचरण या कारणावरून अपात्र न ठरलेला प्रत्येक व्यक्ती, की ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारे अपात्र जी काही ही कारणं जी सांगितलेत, म्हणजे मनाची विकलता असेल, गुन्हा असेल, भ्रष्ट असेल किंवा अवैध आचरण असेल, या कारणावरून अपात्र न ठरलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे हा मतदार म्हणून नोंदवला जाण्यास हक्कदार असेल. तर अशा प्रकारची ही जी 4 कलमं आहेत, ही 4 कलमं कोणते आहेत? तर ही 4 कलमं मूलभूत हक्काच्या बाहेरील किंवा भाग 3च्या बाहेरील हे हक्क आहेत. आणि या हक्कांना आपण काय म्हणू शकतोय? तर या हक्कांना आपण घटनात्मक हक्क असं म्हणू शकतोय किंवा कायदेशीर हक्क असं आपण म्हणू शकतोय. अजून एकदा थोडंसं आपण लगेच रिवाईज करू. कलम क्रमांक 265 जे ते भाग 12 अंतर्गत येणार आहे. आणि ह्यामध्ये कराच्या आकारणी किंवा वसुली कायद्याच्या अधिकाराशिवाय करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. दुसरं जे आहे ते कलम 300 ते देखील भाग 12 मध्ये दिलेलं आहे. आणि त्यामध्ये देखील तसं सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता जे ही हिरावून घेतली जाणार नाही. त्यानंतर 301च्या बाबतीमध्ये अंतर्गत व्यापाराच्या बाबतीमध्ये दिले ते भाग 13 मध्ये दिलेला आहे. तर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये भारताचे काय राज्यक्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मुक्तपणे व्यापार, वाणिज्य व अंतर्गत व्यवहार करता येतील हे त्यामध्ये सांगितले. आणि 326 जे आहे तर त्यामध्ये भाग 15 आहे. आणि त्यामध्ये सांगितले की लोकसभा व राज्य विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असतील असं सांगितलं. म्हणजे हे जे 4 जी कलमं आहेत ही 4 कलमं कशा आहेत? तर जे मूलभूत हक्क किंवा भाग 3 जे आहेत तर त्या भाग 3च्या बाहेरील हक्क आहेत. याला आपण घटनात्मक हक्क असं म्हणू शकतोय, पण हे मूलभूत हक्क नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्या पुढचा जो आहे तो कायदेशीर हक्क बजावणे. आणि हे जे या हक्काची बजावणी करताना 2 प्रकारचा यामध्ये विचार करू शकतोय. हे हक्क आपण सर्वोच्च न्यायालयाकडून देखील बजावू शकतोय किंवा उच्च न्यायालयाकडून देखील आपण ते हक्क जे ते बजावू शकतोय. आणि सर्वोच्च न्यायालयाकडे जर बजावायचं असेल तर त्या ठिकाणी कलम क्रमांक 32 आहे. आणि उच्च न्यायालयाकडे जर असेल तर ते कलम क्रमांक 226 असेल. म्हणजे वरील हक्काचे उल्लंघन झाल्यास व्यक्ती 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे थेट अर्ज करू शकत नाही, मात्र 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. म्हणजे आपण विचार करताना कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मधले जे काही हक्क दिलेत मूलभूत हक्क, तर त्या मूलभूत हक्काची बजावणी करताना कुठलाही व्यक्ती जो आहे हा थेट सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय. पण आता जे आपण जे 4 हक्क बघितलेत त्यामध्ये कलम क्रमांक 265 असेल, 300A आहे, 301 आहे, 326 आहे. तर या हक्काचं जर उल्लंघन जर झालं असेल आणि न्यायालयामध्ये जर जायचं असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम कुठं जावं लागतं? तर 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे जावं लागतं. सर्वोच्च न्यायालयाकडे थेट या ठिकाणी जाता येणार नाही. तर सर्वोच्च न्यायालयाकडे जर थेट जायचं असेल तर त्या ठिकाणी कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 32च्या अंतर्गत जे काही हक्क दिलेले आहेत मूलभूत हक्क, त्या हक्काचं उल्लंघन जर झालं असेल तरच आपण थेट सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय. अन्यथा जे कायदेशीर हक्क असतील किंवा जे घटनात्मक हक्क असतील, नैसर्गिक हक्क असतील, तर अशा हक्काच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकत नाही. आपण सर्वप्रथम काय करणार आहे? कलम क्रमांक 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय. आणि पुढं एक भाग लक्षात घ्या की व्यक्ती उल्लंघित झालेले मूलभूत हक्क बजावण्यासाठी कलम 32 अंतर्गत थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. हा त्याचा मुळातच एक मूलभूत हक्क आहे. म्हणजे व्यक्ती उल्लंघित झालेले जे मूलभूत हक्क जे आहेत आपण आत्ता सांगितले त्या पद्धतीनं, तर मूलभूत हक्काची बजावणी जर करायची असेल तर त्यासाठी तो सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय, कारण तो देखील एक मूलभूत हक्काचा भाग आहे. आणि व्यक्ती उल्लंघित झालेले मूलभूत तसेच कायदेशीर हक्क बजावण्यासाठी कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. मात्र हा त्याचा मूलभूत हक्क नसून केवळ कायदेशीर हक्क आहे. म्हणजे वरती जे 4 हक्क दिलेत तर त्या विरोधामध्ये तो कुठं जाऊ शकतोय? उच्च न्यायालयाकडं, कारण तो एक मूलभूत हक्क नाही तर तो कसला हक्क आहे? तर कायदेशीर हक्क आहे. आता मूलभूत हक्कामध्ये काही अपवाद आहे, ते अपवाद आपल्याला पाहिजेत. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये 2 अपवाद जे आहेत ते 2 अपवाद त्यामध्ये दिलेत. तर एक पहिला जो आहे तो आहे विशिष्ट अपवाद. पहिला जो काही अपवाद दिलेला आहे तो आहे विशिष्ट अपवाद. आणि जो दुसरा अपवाद आहे त्याला आपण काय म्हणू शकतोय? तर
सामान्य अपवाद असे दोन स्वरूपाचे अपवाद दिले आहेत. एक विशिष्ट अपवाद आहे आणि जो दुसरा जो आहे त्याला आपण काय म्हणू शकतोय, सामान्य अपवाद असं म्हणू शकतोय. हे आता आपल्याला बघायचं आहे, विशिष्ट अपवाद आणि सामान्य अपवाद. आता विशिष्ट अपवादाच्या बाबतीमध्ये काय सांगितले बघा, असे अपवाद मूलभूत हक्काच्या कलमामध्ये देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला असलेले अपवाद कलम 19 मध्ये देण्यात आलेत. विशिष्ट अपवाद म्हणजे विशेष स्वरूपाचे आपण जे कलम पाहिलेले आहेत, कलम क्रमांक 14 असेल किंवा इतर जे काही कलम आहेत, तर त्या कलमांच्या बरोबर जे काही अपवाद दिलेले आहेत तर त्याला आपण काय म्हणू शकतोय, विशिष्ट अपवाद. म्हणजे कलम 14 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, कलम 19 भाषण, सभा, संचार इत्यादी संबंधित 6 स्वातंत्र्याचे संरक्षण यांनी दिलेल्या मूलभूत हक्काच्या उल्लंघनाच्या कारणावरून न्यायालयात आव्हान देणे व ते अवैध ठरणे यापासून कलम 31A 5 प्रकारच्या कायद्यांना संरक्षण देते. कलम 31A जे आहे हे कलम 31A काय करतं, तर 5 प्रकारचे जे काही कायदे आहेत या कायद्यांना संरक्षण देतं. आणि ते कायदे जे आहेत हे शेतजमीन सुधारणा, उद्योग आणि वाणिज्य यासंबंधी असून त्यात काही बाबींचा समावेश आहे. त्यातला एक आपण जर पाहिला तर राज्यांनी मालमत्ता अधिग्रहण करणे व त्यासंबंधी अधिकार, राज्यांनी मालमत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे, निगमांचे एकत्रीकरण करणे, निगमाच्या संचालकांचे किंवा भागधारकाचे हक्क रद्द करणे किंवा त्यात बदल करणे आणि भाडे तत्वावरील खाणींचा करार रद्द करणे किंवा त्यात बदल करणे. मग ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे मालमत्ता अधिग्रहणासंदर्भामध्ये आपण हे विचार करतोय, तर मालमत्ता अधिग्रहणाच्या बाबतीमध्ये कलम क्रमांक 14 जे आहे आणि कलम क्रमांक 19 मध्ये काही अपवाद दिलेत, काही स्वातंत्र्य दिलेली होती कलम 19 मध्ये. कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता, कायद्याचे समान संरक्षण हा भाग दिलाय. तर मूलभूत हक्काच्या उल्लंघनाच्या कारणावरून न्यायालयामध्ये आव्हान देणे व ते अवैध ठरवणे यापासून 31A चा जो काय भाग आहे, काय सांगितले बघा ह्यामध्ये महत्त्वाचं, 31A जे आहे तर 31A मध्ये हे या गोष्टी सांगितलेत आणि 5 प्रकारच्या कायद्यांना संरक्षण दिलेलं आहे. आणि ते कायदे कशा संदर्भात आहेत, तर शेतजमीन सुधारणा, उद्योग आणि वाणिज्य संबंधात आहेत. आणि त्यातला पहिला भाग आपण जर पाहिला 1 नंबरचा, तर राज्यांनी मालमत्ता अधिग्रहण करणे असं सांगितले, राज्याने मालमत्ता अधिग्रहण करणे. दुसरा भाग आपण जर पाहिला तर राज्याने मालमत्तेचे व्यवस्थापन करणे. तिसरा जो आहे तो आहे निगमांचे एकत्रीकरण, वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या असतील, निगम असतील तर त्या निगमांचे एकत्रीकरण त्यामध्ये असेल. चौथा जो आहे त्यामध्ये आपण निगमांच्या संचालकांचे किंवा भागधारकांचे हक्क रद्द करणे किंवा त्यात बदल करणे. आणि पाचवा जो आहे तो भाडे तत्वावरील खाणींचा करार रद्द करणे किंवा त्यात बदल करणे. आणि हे सर्व कशामध्ये दिले, तर 31A मध्ये दिलेलं आहे. पुढे देखील आपल्याला ते पाहायचं आहे. आणि दुसरा भाग आपण जर पाहिलं तर राष्ट्रपतीच्या विचारार्थ कायदा राखून ठेवला असेल किंवा राष्ट्रपतींची संमती मिळाली असेल असे वगळता कलम 31ने राज्य कायद्याला न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळत नाही. ज्यावेळी राज्य व्यक्तीकडून त्याच्या लागवडीखालील व कायदेशीर कमाल मर्यादेत असलेली जमीन अधिग्रहित करते त्यावेळी तिला बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम दिली पाहिजे अशी ही तरतूद ह्यामध्ये दिलेली. तर तो देखील भाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पण ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अपवाद जे ते अपवाद कसे असतात, तर पहिल्या स्वरूपाचा जो काय अपवाद आहे तो काय आहे, तर विशिष्ट अपवाद आहे. त्या कलमांच्या नंतर दिलेला जो काय अपवाद आहे त्याला आपण म्हणू शकतोय. आणि जो दुसरा जो काय दिलेला आहे तो दुसरा अपवाद कसा आहे, तर दुसरा अपवाद आहे सामान्य अपवाद. आणि हे सामान्य अपवाद म्हणजे काय, तर हे अपवाद जे आहेत ते कलम 31A, कलम 31B आणि कलम 31C, कलम 33-34 मध्ये दिलेले आहेत. मग हे अपवाद कुठं दिलेत, तर सामान्य अपवाद जे आहेत हे कोणकोणत्या कलमात दिलेत, तर कलम 31A, B, C आणि 33 आणि 34 मध्ये हे जी काही सामान्य अपवाद जे आहेत ते सामान्य अपवाद दिलेत. बघा ह्यामध्ये आपण बघताना एकूण 2 स्वरूपाचे अपवाद, एक आहे विशिष्ट अपवाद आणि एक आहे सामान्य अपवाद. आणि एक राहिलेला जो काय भाग आहे आपला शेवटचा, त्यामध्ये कलम क्रमांक 31A जे अपवाद दिलेले आहेत विशिष्ट स्वरूपाचे अपवाद आहेत, 31A असेल, 31B आणि 31C. तर असे जे काय अपवाद आहे ते अपवाद आपण काय करणार आहे, पुढचा जो काय तास आहे हा पुढच्या तासाला आपण बघणार आहे. म्हणजे अपवादाच्या बाबतीमध्ये 2 स्वरूपाचे अपवाद आहेत. विशिष्ट अपवाद त्या कलमामध्ये दिलेले असणार आहेत आणि सामान्य अपवाद जे आहेत हे कलम क्रमांक 31A, 31B आणि 31C त्याचबरोबर कलम 33 आणि 34 मध्ये हे सामान्य अपवाद दिलेले आहेत. पुढचा जो काय तास आहे या पुढच्या तासाला आपण काय करणार आहे, हे 31A, B आणि C चा अभ्यास करणार आहे. ओके, थँक्यू.